अमेझिंग ग्लोरियस या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आमच्या चॅनलवरील व्हिडिओ आपल्याला आवडत असल्यास लाईक करा व आमचे पुढीलही व्हिडिओ सर्वात प्रथम बघण्यासाठी अमेझिंग ग्लोरियस या चॅनलला सबस्क्राईब करा. या व्हिडिओजमध्ये आपण इयत्ता 10वी विषय इतिहास घटक क्रमांक 8 पर्यटन आणि इतिहास या पाठ्यघटकाचा अभ्यास करणार आहोत. बघा, या धड्यामध्ये आपण पर्यटनाची परंपरा, पर्यटनाचे प्रकार, पर्यटनाचा विकास, ऐतिहासिक स्थळांचे जतन व संवर्धन आणि पर्यटन व आतिथ्य क्षेत्रातील व्यवसायाच्या संधी या मुद्द्यांचा अभ्यास करणार आहोत. यामध्ये आपण प्रथम बघू पर्यटनाची परंपरा. बघा, पर्यटनाची परंपरा बघण्यापूर्वी आपल्याला पर्यटन म्हणजे काय आणि पर्यटन व इतिहास यांचा कशा प्रकारचा सहसंबंध आहे याची माहिती असणं आवश्यक आहे. यामध्ये बघा, पर्यटन म्हणजे काय, तर विशिष्ट हेतूने भेट देण्यासाठी आपल्याकडून जो प्रवास केला जातो त्याला पर्यटन असं म्हणतात. किंवा पर्यटन करण्यासाठी विशिष्ट असं कारण घडून येत असतं आणि ते कारण म्हणजेच आपल्याला पर्यटनाचा प्रकार असू शकतो, पण त्या हेतूनं त्या कारणाच्या निमित्तानं आपल्याकडून प्रवास घडत असतो आणि त्याला पर्यटन असंही म्हणतात. उदाहरण म्हणून आपल्याला सांगता येतं, बघा, आपल्या देशात पर्यटनाची परंपरा प्राचीन काळापासून चालू आहे. म्हणजेच आपल्या देशामध्ये दूरवरच्या स्थळांना विशिष्ट हेतूनं अगदी प्राचीन काळापासून भेट देण्यासाठी प्रवास केला जातो आणि हे अगदी प्राचीन काळापासून सुरू आहे. उदाहरणार्थ, तीर्थयात्रा करणे. आणि तीर्थयात्रा करण्यासाठी आपण तीर्थक्षेत्रांना भेट देत असतो. हिंदू धर्मामध्ये किंवा सर्वच धर्मामध्ये विशिष्ट अशा धार्मिक स्थळाला भेट देणे पवित्र कार्य मानले जातं. त्यानिमित्तानं जो प्रवास केला जातो त्याला धार्मिक पर्यटन असंही म्हणतात. आणि म्हणून तीर्थयात्रा करणे हे सुद्धा एक कारण होऊ शकतं, विशिष्ट हेतू असू शकतो आणि या विशिष्ट हेतूनं आपल्याकडून विशिष्ट अशा ठिकाणी आपल्याकडून प्रवास केला जातो आणि म्हणून याला पर्यटन असंही म्हणतात. त्यानंतर जत्रा यात्रा करणे. आपल्या देशामध्ये विविध जाती, धर्म, पंथ आणि विविध देवदेवतांची पूजा अर्चा केली जाते, उपासना केली जाते आणि त्यामुळं जत्रा यात्रेच्या निमित्तानं सुद्धा आपल्याला प्रवास करावा लागतो. म्हणजेच आपल्याकडून पर्यटन होत असतं. त्यानंतर विद्याभ्यासासाठी म्हणजेच शिक्षणाच्या निमित्तानं विशेषतः उच्च शिक्षण घेण्यासाठी आपल्याला बाहेरच्या देशातसुद्धा जावं लागतं आणि म्हणून शिक्षण घेण्यासाठी म्हणजेच विद्याभ्यासासाठी आपल्याला एका देशातून दुसऱ्या देशामध्ये जो प्रवास केला जातो त्याला पर्यटन किंवा शैक्षणिक पर्यटन असंही म्हणतात. त्यानंतर व्यापारासाठी जाणे. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला विशेषतः उच्च स्तरावर एक देशांचा दुसऱ्या देशासोबत व्यापारविषयक काही कॉन्ट्रॅक्ट होत असतो. व्यापाराच्या निमित्ताने त्या देशाचे प्रतिनिधी, 2 देशांचे प्रतिनिधी किंवा 3 देशाचे म्हणजे द्विपक्षीय करार, त्रिपक्षीय करार होत असतो आणि या कराराच्या निमित्तानं किंवा व्यवसायाच्या निमित्तानं आपल्याला जो प्रवास करावा लागतो त्यालाही आपल्याला पर्यटन असं म्हणतात. या निमित्ताने अशा प्रकारे पूर्वी पर्यटन घडून येत असे आणि या व्यतिरिक्तही प्राचीन काळामध्ये, अगदी प्राचीन काळापासून शिकारीच्या निमित्तानं सुद्धा मानव
एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करू लागला. कारण पूर्वीच्या काळामध्ये शिकार करणे आणि शिकारीवर आपला उदरनिर्वाह चालवणे हे त्याचं प्रमुख कार्य होतं. आणि म्हणून शिकारीच्या निमित्तानं तो एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाऊ लागला, म्हणजेच त्याच्याकडून नकळत प्रवास होऊ लागला आणि म्हणून यालासुद्धा प्रवास असं म्हणता येतं. सारांश रूपात सांगायचे झाले तर मानवाला खूप पूर्वीपासून फिरण्याची आवड आहे. अशा प्रकारे आपल्याला पर्यटनाची परंपरा म्हणजे काय आणि कोणत्या कारणांच्या निमित्तानं आपल्याकडून प्रवास घडून येतो याची माहिती आपल्याला बघता येते. आणि हे जे कारणं आहेत, हे कारणं म्हणजेच पर्यटनाचा विशिष्ट असा प्रकार आपल्याला दिसून येतो. बघा, आपण पर्यटन म्हणजे काय याची थोडक्यात माहिती बघूया. बघा, पर्यटन म्हणजे काय याची व्याख्या समोर दिलेली आहे आणि धड्याचं नावसुद्धा पर्यटन आणि इतिहास आहे. त्याच्यामुळं ही व्याख्या आपल्याला पाठांतर असणं अतिशय आवश्यक आहे. कारण पर्यटनाच्या संबंधित तुम्हाला कोणताही प्रश्न जर बोर्डाच्या परीक्षेमध्ये आला तर प्रथम एका वाक्यामध्ये तुम्हाला पर्यटन म्हणजे काय हे लिहिणं आवश्यक आहे. आणि त्यासाठी तुम्हाला हे वाक्य किंवा ही व्याख्या तुम्हाला पाठांतर असणं अतिशय आवश्यक आहे. तर बघा, पर्यटन म्हणजे काय, तर दूरवरच्या स्थळांना विशिष्ट हेतूने भेट देण्यासाठी प्रवास करणे म्हणजे पर्यटन होय. याची आपण माहिती सुरुवातीला अभ्यासलेलीच आहे. याचं उदाहरण म्हणून बघा, 19व्या शतकाच्या उत्तरार्धात थॉमस कुक या व्यक्तीने 600 लोकांची लिस्टर ते लाफबोरो येथे रेल्वेच्या माध्यमातून त्यांनी सहलीचं आयोजन केलं होतं. बघा, लिस्टर ते लाफबोरो जवळपास 600 लोकांचं आयोजन सहलीसाठी त्यांनी केलं होतं. आणि पूर्ण युरोपची भव्य वर्तुळाकार सहल त्यांनी सर्वात प्रथम यशस्वीपणे घडवून आणली होती. असं म्हटलं जातं की लिस्टर ते लाफबोरो जवळपास 6000 किलोमीटरपेक्षा जास्त हे अंतर आहे. आणि एवढ्या मोठ्या अंतर आणि एवढे मोठे व्यक्ती, जवळपास 600 व्यक्ती जगामध्ये सर्वात प्रथम सामूहिकरित्या एकत्रपणे सहलीचं पहिल्यांदाच एवढं मोठं आयोजन केलेलं होतं. आणि ते आयोजन कोणी केलं होतं, तर थॉमस कुक. आता थॉमस कुक कोण आहे, तर हा इंग्लंडमधील एक व्यावसायिक होता. आणि या सहलीच्या माध्यमातून त्याला व्यवसाय करायचा ही कल्पना सुचली. आणि विशेष म्हणजे त्यानं एवढ्या मोठ्या अंतराची, एवढ्या मोठ्या लोकांची जी सहलीचं आयोजन केलं होतं ते यशस्वीरित्या त्यानं पूर्ण केलं होतं. आणि या सहलीचं आयोजन केल्यानंतर त्याचा असं लक्षात आलं की पर्यटक तिकिटे विकण्याचा त्यांनी एक व्यवसाय सुरू केला. कारण त्यांना असं वाटलं की आपण एवढ्या मोठ्या संख्येनं आपण विशिष्ट अशा ठिकाणी भेट द्यायला जातो, पण तिथं जर आपण तिकिटांचा व्यवसाय सुरू केला तर नक्कीच त्यापासून आपल्याला जास्तीत जास्त पैसा मिळू शकतो. कारण तो व्यवसायानंच व्यावसायिक होता आणि त्याच्यामुळंच पैसा कसा मिळवायचा हे त्याला चांगल्या प्रकारची आयडिया होती. आणि त्यासाठी त्याला एक युक्ती काढली की पर्यटक किंवा प्रवासी ज्या ठिकाणी बघायला जातात त्या ठिकाणी तिकिटांची व्यवस्था करायची. म्हणजे तिकीट विक्री केल्यानंतर त्यांना ते ठिकाण बघायची संधी द्यायची, म्हणजेच आतमध्ये एंट्री द्यायची. याच्या माध्यमातून हा व्यवसाय सुरू झालेला आपल्याला दिसून येतो. आणि इथूनच तुम्हाला हा प्रश्नसुद्धा येऊ शकतो की तिकिटे विकण्याचा एजन्सीज व्यवसाय सर्वात प्रथम कोणी सुरू केला, तर त्याचं उत्तर आहे थॉमस कुक. आणि येथूनच आधुनिक पर्यटन युगाला सुरुवात झाला. बघा,
आता इथून आधुनिक युगाला सुरुवात का झालं की याच्यापूर्वीही पर्यटनाला सुरुवात झालेली होती, परंतु पर्यटन हे एक व्यवसाय आहे. व्यवसायाच्या माध्यमातून पर्यटनाचा यापूर्वी कोणीही विचार केलेला नव्हता आणि म्हणूनच पर्यटन हा एक व्यवसाय आहे ही कल्पना सुचलेली आहे, कल्पना उदयाला आलेली आहे. तुमच्या माहितीसाठी आपल्या भारतामध्ये सुद्धा विविध प्रकारचे पर्यटन क्षेत्रांचा विकास करण्यासाठी भारत सरकारनं स्वतंत्रपणे पर्यटन विभाग सुरू करण्यात आलेला आहे. आणि आपण घटक क्रमांक 3 मध्ये अभ्यासलेला आहे की संयुक्त राष्ट्र संघटनेच्या युनेस्को या संस्थेनं भारतातीलच नाही तर संपूर्ण जगातील जी अतिशय महत्त्वाची अशी ऐतिहासिक किंवा नैसर्गिक जी ठिकाणं आहेत त्या ठिकाणांचा समावेश जागतिक वारसा यादीमध्ये केलेला आहे. आणि त्यामुळंच ज्या ज्या ठिकाणांचा जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये समावेश होत असतो त्यांचा प्रचार आणि प्रसार संपूर्ण जगामध्ये होत असतो. साधं उदाहरण द्यायचं झाल्यास तुम्ही जर वेरूळला, औरंगाबादजवळील वेरूळला किंवा अजिंठा या ठिकाणी जर भेट द्यायला गेले तर तिथं तुम्हाला सुरुवातीलाच प्रवेशद्वारावर लिहिलेलं दिसतं की जागतिक वारसा स्थळ घोषित. म्हणजेच युनेस्को या संघटनेच्या माध्यमातून जागतिक वारसा स्थळांची यादी प्रसारित केली जाते आणि त्याच्यानंतर जास्तीत जास्त जागतिक स्तरावरून देशविदेशातून लोक या ठिकाणाचा एक आंतरराष्ट्रीय किंवा राष्ट्रीय स्तराचं एक पर्यटन स्थळ आहे याचा विचार करून पर्यटन करण्यासाठी येत असतात. अशा प्रकारे आपल्याला पर्यटन म्हणजे काय आणि पर्यटनाची जी परंपरा आहे त्याविषयी माहिती सांगता येते. त्यानंतर आपण बघू पर्यटनाचे प्रकार. आपण सुरुवातीलाच बघितलेलं आहे की ज्या निमित्तानं पर्यटन केलं जातं ते निमित्त किंवा ते कारण म्हणजे पर्यटनाचा प्रकार. ते कशा प्रकारे हेच आपण आता या प्रकारांमध्ये बघणार आहोत. बघा, आधुनिक काळात पर्यटन हा एक स्वतंत्र असा स्थानिक, आंतरराज्यीय, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय व्यवसाय झालेला आहे. बघा, आता व्यवसाय म्हणजे आपल्याला माहीत आहे की पैसा मिळवणे, पण या पर्यटनाच्या माध्यमातून आपल्याला चांगल्या प्रकारचा व्यवसाय विकसित झालेला आपल्याला दिसून येतो. यामध्ये स्थानिक पर्यटन, स्थानिक म्हणजे काय तर तालुक्यातल्या तालुक्यात किंवा एका जिल्ह्यामध्ये एका जिल्ह्यातील एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जो आपण प्रवास करतो त्याला स्थानिक पर्यटन असं म्हणतात. त्यानंतर आंतरराज्यीय पर्यटन. आंतरराज्यीय पर्यटन म्हणजे एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात म्हणजेच राज्यातल्या राज्यात जो प्रवास केला जातो त्याला आंतरराज्यीय पर्यटन असं म्हणतात. त्यानंतर राष्ट्रीय म्हणजेच देश पातळीवर म्हणजेच एका घटक राज्यातून दुसऱ्या घटक राज्यात परंतु देशातल्या देशात जे पर्यटन केलं जातं त्याला राष्ट्रीय पर्यटन असं म्हणतात. त्यानंतर आंतरराष्ट्रीय पर्यटन. आंतरराष्ट्रीय पर्यटन म्हणजेच एका देशातून दुसऱ्या देशात. आता साहजिकच आहे की यापूर्वी बघितलेल्या सर्व पर्यटन प्रकारांपेक्षा आंतरराष्ट्रीय पर्यटन हे अतिशय व्यापक असं पर्यटन आहे. याचं कारण असं आहे की यासाठी विविध प्रकारच्या वाहनांची व्यवस्था आपल्याला करावी लागते. यासाठी विशेषतः रेल्वे किंवा विमान यांचा वापर आपण करत असतो. जहाजाचाही वापर केला जातो परंतु स्वस्त आहे परंतु दीर्घ कालावधी लागतो आणि आपल्याला जे काही शिक्षण करार करायचे असतील तर आपल्याला ठरलेल्या वेळेमध्ये तिथं उपस्थित राहावं लागतं आणि त्यामुळं जहाजाच्या माध्यमातून प्रवास करणं शक्य नाही. जर करायचं असेल तर किती कालावधी तिथं लागतो जहाजानं जाण्यासाठी त्यापूर्वी आपल्याला तितक्या कालावधीपूर्वीपासून आपल्याला निघावं लागेल, प्रवासाला सुरुवात करावी लागेल आणि म्हणून आंतरराष्ट्रीय पर्यटन अशा प्रकारची अडचण आपल्याला येऊ शकते. यासोबतच भाषेचा सुद्धा प्रश्न तिथं निर्माण होत असतो कारण आपल्या देशामध्ये वेगळी भाषा असते आणि आपण परकीय देशामध्ये गेल्यानंतर तिथली भाषा वेगळी असते.
त्यानंतर चलन, आपल्या देशाचं रुपया हे चलन आहे, परंतु दुसऱ्या देशाचं चलन वेगळं असू शकतो. म्हणून आपल्याला प्रवासाच्या दरम्यान ज्या काही व्यवहार करावा लागतो, आपल्याला त्यांचं जे चलन आहे त्यांच्या चलनाच्या तुलनेत आपल्याला आपले रुपये किंवा त्यांचं चलन आपल्याला द्यावं लागतं. अशा प्रकारच्या त्याच्यानंतर आपल्याला व्हिसा काढावा लागतो. देशातल्या देशात कोणत्याही ठिकाणी, तालुक्यातल्या तालुक्यात, जिल्ह्यातल्या जिल्ह्यात, राज्यातल्या राज्यात, एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जर प्रवास करायचा असेल तर आपल्याला व्हिसा, भाषा यांची अडचण येत नाही. कारण आपल्या देशातल्या देशात एकच चलन आहे आणि भाषासुद्धा हिंदी आहे, याचा वापर करता येतो. परंतु बाहेरच्या देशामध्ये जर जायचं असेल तर आपल्याला डॉक्युमेंटरी म्हणजे कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. व्हिसा आपल्याला काढावा लागतो आणि अशा प्रकारे भाषेचा सुद्धा प्रश्न येऊ शकतो. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय अशा प्रकारचे पर्यटनाचे प्रकार आपल्याला दिसून येतात. आणि म्हणूनच पर्यटन हा एक व्यवसाय झालेला आहे. तुम्हाला अगोदर सुरुवातीलाच सांगितलेलं आहे की आपल्या भारतामध्ये असंख्य असे आंतरराष्ट्रीय दर्जाचे म्हणजे जागतिक स्तरावर ठसा उमटवतील अशा प्रकारचा आपला वारसा आहे. हा ऐतिहासिक आणि नैसर्गिकदृष्ट्या आहे आणि म्हणूनच जगातील लोक आज भारताकडे एक पर्यटनाचं प्रमुख ठिकाण म्हणूनही बघत आहेत. आणि यासाठीच पर्यटन विभागाच्या माध्यमातून भारत सरकारकडून त्यांना विविध प्रकारच्या सोयीसुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. बघा, देशातील व परदेशातील पुरावस्तू, इतिहास प्रसिद्ध व निसर्गरम्य स्थळे, प्राचीन कला निर्मितीची केंद्रे, तीर्थक्षेत्रे, औद्योगिक व इतर प्रकल्प इत्यादींना भेट देणे ही पर्यटनामागची मुख्य प्रेरणा असते. बघा, आता सुरुवातीला आपण बघू परदेशातील पुरावस्तू, देशातील असो की परदेशातील असो. आता पुरावस्तू म्हणजे काय की उत्खनन करून उत्खननाच्या माध्यमातून उत्खननामध्ये आपल्याला जी वस्तू किंवा वास्तू मिळालेली आहे त्याला पुरावस्तू असं म्हणतात. उदाहरण म्हणून आपल्याला हडप्पा संस्कृतीचं सांगता येते. हडप्पा संस्कृतीमध्ये जेव्हा उत्खनन करण्यात आलं तेव्हा त्या संस्कृतीमध्ये मातीची भांडी, पुतळे, अलंकार, दैनंदिन जीवनामध्ये वापरण्यात येणाऱ्या वस्तू किंवा मोठमोठ्या इमारती मिळालेल्या आहेत. यांचा समावेश म्हणजे पुरावस्तू किंवा पुरावास्तू असा केला जातो. त्यानंतर इतिहास प्रसिद्ध व निसर्गरम्य स्थळे. बघा, काही इतिहास प्रसिद्ध स्थळे असतात. उदाहरणार्थ अनेक जे शहर आहेत ते ऐतिहासिक शहर म्हणून प्रसिद्ध आहेत आणि त्या उदाहरणार्थ महाराष्ट्रातील पुणे, औरंगाबाद असे अनेक शहरं ऐतिहासिक आहेत आणि असे जे ठिकाणं असतात ते ऐतिहासिक स्थळं म्हणून ओळखले जातात. उदाहरणार्थ औरंगाबादचं शहर हे 52 दरवाजांचं शहर म्हणून ओळखलं जातं. यासोबतच पुण्यामध्ये पेशव्यांची राजधानी शनिवारवाडा हा सुद्धा होता. आता हे महाराष्ट्रातील उदाहरण आहे, परंतु प्रत्येक घटक राज्यामध्ये आपलं देशामध्ये अनेक संस्थानिक होते. मग ते इंदोरचे होरकळ असतील, नागपूरचे भोसले असतील किंवा सातारा असेल, असे अनेक ठिकाणं आहेत की त्या ठिकाणी राजवाडे, त्या राजांनी बांधलेले किल्ले अशा प्रकारे किंवा ब्रिटिशांच्या काळामध्ये आपल्याला मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल रेल्वे स्टेशन म्हणजे CST या नावानेही ते ओळखले जाते आणि ही अतिशय भव्य अशी इमारत आहे. याचासुद्धा समावेश युनेस्कोने जागतिक वारसा स्थळामध्ये समावेश केलेला आहे. म्हणजे असे जे ऐतिहासिक स्थळं असतात हे पाहण्यासाठी देशविदेशातील लोक पर्यटन करत असतात. या व्यतिरिक्त काही नैसर्गिक स्थळेसुद्धा असतात. उदाहरणार्थ भारताला जैवविविधता प्रचंड प्रमाणामध्ये नैसर्गिकदृष्ट्या मिळालेली आहे. उदाहरण म्हणून भूगोलाच्या घटक क्रमांक 3मध्ये आपण प्राकृतिक रचना व जलप्रणाली यामध्ये बघितलेलं आहे. यामध्ये
असं म्हटलं जातं की भारतामध्ये भूमीचे जेवढे प्रकार आहेत ते सर्व उपलब्ध आहेत. म्हणजेच जगामध्ये जेवढे भूमीचे प्रकार आहेत ते सर्व एकट्या भारतामध्ये आहेत हे दिसून येते. यामध्ये काही पर्वतीय भाग आहेत. जगामध्ये जसे उंच उंच पर्वत आहेत तशा प्रकारे उंच पर्वत भारतामध्ये सुद्धा आहेत. उदाहरणार्थ K2 हा एक भौगोलिक प्रकार आहे. हे पाहण्यासाठी सुद्धा देशविदेशातील लोक येत असतात. त्यानंतर जगामध्ये जसे सहारा वाळवंट आहे तशाच प्रकारे भारतामध्ये सुद्धा द ग्रेटेस्ट इंडियन डेझर्ट आहे, भारतीय महावाळवंट आहे. ते सुद्धा पाहण्यासाठी आपल्याला जगामध्ये वाळवंट कशा आहेत ते पाहण्यासाठी जाण्याची गरज नाही, तर भारतामध्ये सुद्धा आहे. त्यानंतर भारतामध्ये मैदानी प्रदेश आहेत. तुम्हाला माहीत आहे की सुंदरबन हा त्रिभुज प्रदेश आहे आणि हा त्रिभुज प्रदेश जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश आहे. भारताला अथांग अशी किनारपट्टी मिळालेली आहे. जवळपास 7,500 किलोमीटर लांबीची भारताला किनारपट्टी मिळालेली आहे आणि या किनारपट्टीचे पूर्व आणि पश्चिम असे भाग पडतात. याच किनारपट्टीवर घाटसुद्धा आहेत. पूर्व किनारपट्टीवर जो भाग आहे त्याला पूर्व घाट असं म्हणतात, तर पश्चिम किनारपट्टीवर जो भाग आहे त्याला पश्चिम घाट असं म्हणतात. या व्यतिरिक्त असे अनेक भूप्रदेश आहेत. विविध प्रकारच्या वनस्पती आहेत आणि तुम्हाला माहीत आहे की विविध प्रकारच्या वनस्पती असल्यामुळं विविध प्रकारचे प्राणी, पशु, पक्षी विशिष्ट अशा वनस्पतींमध्ये प्रदेशामध्ये वास्तव्य करत असतात. तुमच्या माहितीसाठी भारतामध्ये जवळपास 2,000 पेक्षा जास्त पक्ष्यांची संख्या आपल्याला अस्तित्वात आहे आणि विविध प्रकारची रंगबेरंगी पक्षी आपल्याला आढळून येतात. जवळपास 2,500 पेक्षा जास्त जलचर, विशेषतः 2,500 पेक्षा माशांची सुद्धा संख्या आपल्या देशामध्ये असलेली दिसून येते. जवळपास जगाच्या तुलनेत 12% हे प्रमाण आहे. म्हणजे एवढं नैसर्गिक वारसा हा भारताला भव्य असा मिळालेला आपल्याला दिसून येतो. या व्यतिरिक्त विविध प्रकारचे प्राणी, पशु, पक्षी भारतामध्ये आढळून येतात. त्याचं उदाहरण द्यायचं झाल्यास भारत हा जगातील असा एकमेव देश आहे की त्या देशामध्ये वाघ आणि सिंह हे दोन्ही प्राणी आढळून येतात. जगामध्ये भारताव्यतिरिक्त असा कोणताही देश नाही की त्या देशामध्ये वाघ आणि सिंह दोन्ही प्राणी आढळून येतात. काही देश असे आहेत की त्या देशांमध्ये एकच कोणताही प्राणी आढळून येतो, तर काही देश असे आहेत की त्या देशामध्ये एकही प्राणी आढळून येत नाही. परंतु भारत अपवादात्मक आहे. याचं कारण असं आहे की भारतामध्ये किती वनस्पतींची विविधता किंवा जैवविविधतेचा हा वारसा आपल्याला मिळालेला आहे याची कल्पना आपल्याला करू शकतो. अशा प्रकारे आपल्याला ऐतिहासिक आणि निसर्गरम्य स्थळे आपल्याला दिसून येतात. याशिवाय प्राचीन कलानिर्मितीचे केंद्रेसुद्धा आहेत. तुम्हाला माहीत आहे की प्राचीन काळापासून भारतामध्ये हा जो कलानिर्मितीचा व्यवसाय आहे, कलेचे एकूण 64 प्रकार आहेत आणि त्या प्रत्येक कलेमध्ये व्यवसाय निर्माण होऊ शकतो किंवा त्या कलेचा एक इतिहास असतो. आणि हे कलानिर्मितीचे क्षेत्र कोणते आहेत, केंद्र कोणते आहेत हे पाहण्यासाठी सुद्धा हा ऐतिहासिक वारसासुद्धा असू शकतो. उदाहरणार्थ पैठणची पैठणी संपूर्ण जगामध्ये प्रसिद्ध असलेली दिसून येते. भारतामध्ये अनेक आश्रम आहेत आणि हा आश्रम म्हणजेच एक प्रकारचा आपल्याला वारसा आपल्याला दिसून येतो. याशिवाय काही तीर्थक्षेत्रे असतात, आपण सुरुवातीला अभ्यासलेलेच आहेत की तीर्थक्षेत्रांना भेट देणे हे आयुष्यातील सर्वात मोठं कार्य मानलं जातं आणि या भेट देणे, तीर्थक्षेत्राला भेट देणे या निमित्तानं सुद्धा आपल्याकडून पर्यटन होत असतं. त्यानंतर औद्योगिक व इतर प्रकल्प बघा, शाळेमध्ये दरवर्षी प्रकल्प आयोजित केले जातात आणि यामध्ये प्रामुख्याने विशिष्ट अशा कारखान्याला भेट देणे, त्या कारखान्याला भेट देऊन त्याची सविस्तर माहिती मिळवणे, त्याचा अहवाल तयार करणे अशा प्रकारचे उपक्रम राबवले जातात. त्या निमित्तानं सुद्धा आपल्याकडून पर्यटन होत असतं. त्यानंतर अशा प्रकारे ही पर्यटनामागील मुख्य प्रेरणा असते किंवा या निमित्तानं आपल्याला पर्यटन घडून येत असतं. बघा, निसर्गनिर्मित व मानवनिर्मित गोष्टींमधील रम्यता व भव्यता यांचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची इच्छा जगभराच्या पर्यटकांना असते.
बघा, जे निसर्गामध्ये उपलब्ध असते त्यातून आपल्याला रम्यता बघायला मिळते. आपण म्हणतो काय निसर्गरम्य वातावरण आहे. समुद्र किनारे तुम्ही बघा, अथांग अशी वाळूच वाळू तिथं पसरलेली दिसते. आपण कितीही आपण अशा प्रकारचा भूभाग निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर तो करता येणार नाही. पण नैसर्गिकरित्या हा प्रदेश तयार झालेला असल्यामुळं येथे रम्यता आपल्याला बघायला मिळते. या उलट जो ऐतिहासिक वारसा असतो त्यातील भव्यता आपल्याला बघायला मिळते. उदाहरणार्थ मोठमोठे किल्ले असतात, मोठमोठ्या इमारती असतात, मोठमोठे प्रवेशद्वार असतात, मोठमोठे स्तंभ असतात. अशा प्रकारे ऐतिहासिक जो वारसा असतो यामधून आपल्याला भव्यता बघायला मिळत असते. बघा, तुम्हाला रिकाम्या जागांमध्ये सुद्धा प्रश्न येऊ शकतो की जो नैसर्गिक वारसा असतो त्यातून आपल्याला रम्यता बघायला मिळते आणि मानवनिर्मित म्हणजेच ऐतिहासिक जो वारसा असतो त्यातून आपल्याला भव्यता अशा प्रकारे बघायला मिळते. आणि याचा प्रत्यक्ष अनुभव घेणारे जे पर्यटक असतात त्यांना हा अनुभव येत असतो. आणि त्यामुळं हिमशिखरे बघा, इथं उदाहरण दिलेलं आहे की हिमशिखर. मग आपण उदाहरण बघितलेलं आहे की भारतामध्ये विविध प्रकारचे जे पर्यटन आहेत त्यामध्ये प्रामुख्याने हिमशिखर म्हणजेच बघा, केटूचं मगाव आपण उदाहरण दिलेलं होतं की या परिसरामध्ये म्हणजेच भारतातील जम्मू काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड हे जे घटक राज्य आहेत या भागामध्ये अतिशय थंड असं वातावरण आहे. उंच शिखर असल्यामुळं जसजसं जमिनीपासून उंच जातो तसतसं तापमान जसं थंड होतं तशा प्रकारे बर्फाच्छादित प्रदेश निर्माण होत असलेला आपल्याला दिसून येतो. आणि अशा प्रकारे हिमशिखरसुद्धा भारतामध्ये आढळून येतात. त्यानंतर समुद्र किनारे. मगच आपण बघितलेलं आहे की भारताला जवळपास 7,500 किलोमीटर लांबीची किनारपट्टी जी पूर्व आणि पश्चिम या नावानं ओळखले जाते. घनदाट जंगल. बघा, भारतामध्ये असे अनेक प्राणी, पशु, पक्षी यांचं जतन व्हावं व संवर्धन व्हावं यासाठी भारत सरकार, राज्य सरकारच्या माध्यमातून जे घनदाट जंगल आहेत यांना संरक्षित केलेलं आहे. म्हणजेच अभयारण्य इथं निर्माण करण्यात आलेले आहेत. अशा प्रकारे आपल्याला पर्यटनाचे ठिकाणं सांगता येतात आणि त्यांच्यावर दृकश्राव्य प्रसार माध्यमातून कार्यक्रम तयार होऊ लागलेले आहेत. तुम्हाला माहीत आहे की आज दूरदर्शन दृकश्राव्य साधन म्हणजेच दूरदर्शन, चित्रपट यांचा समावेश दृकश्राव्य साधनांमध्ये केला जातो. आणि या दूरदर्शनच्या माध्यमातून अनेक चॅनल्स आहेत. डिस्कवरी आहे, हिस्ट्री आहे किंवा इतर अनेक चॅनल्स, जिओग्राफी असेल किंवा या व्यतिरिक्तही इतर अनेक चॅनल्स असतील. यामध्ये आपल्याला देशविदेशातील जे पर्यटन असतं ते एका ठिकाणी बसून घरच्या घरी बघायला मिळतं. यावर विविध प्रकारच्या विशिष्ट अशा प्रकारचा डे असेल तर त्या डेचा कार्यक्रम आपल्याला टी व्हीवर प्रसारित होताना दिसतोय. आणि यासाठी आपल्याला दृकश्राव्य साधन अतिशय महत्त्वाचं आहे. पर्यटनाचे स्थानिक, आंतरराज्यीय, आंतरराष्ट्रीय, धार्मिक, ऐतिहासिक अशा प्रकारे प्रकार पडतात. या व्यतिरिक्त आरोग्यपूरक. आता आरोग्यपूरक म्हणजे काय, तर असं म्हटलं जातं की भारतामध्ये इतर जगाच्या तुलनेत स्वस्त उपचार उपलब्ध आहेत. आणि तुम्हाला माहीतच आहे की भारतामध्ये वैद्यकीय क्षेत्रामध्ये प्रचंड प्रगती झालेली आहे. आणि वैद्यकीय क्षेत्रामध्ये प्रचंड प्रगती झालेली असल्यामुळं आज जगातील अनेक लोक भारतामध्ये प्रवासासाठी येत असतात. म्हणजे आरोग्य बरं व्हावं म्हणून उपचार करण्यासाठी येत असतात. या निमित्तानं त्यांचा जो प्रवास होतो त्याला आरोग्य पर्यटन असं म्हणतात. त्यानंतर विज्ञान. बघा, काही वैज्ञानिक ठिकाणं असतात त्या निमित्तानं सुद्धा विविध ठिकाणी प्रयोग केले जातात. ते प्रयोग पाहण्यासाठी विविध प्रकारचे संशोधन कशा प्रकारचं होतं ते पाहण्यासाठी सुद्धा संशोधन केंद्रे
विकसित झालेले आहेत. त्यानंतर कृषी. बघा आता कृषी म्हणजे काय? तर प्रामुख्याने शहरी भागामध्ये जन्माला आलेले लोक त्यांना शेती म्हणजे काय हे माहीत नसतं आणि साधारणतः अशा पांढरपेशा वर्गामध्ये कृषी पर्यटनाचा प्रचंड आधुनिक काळामध्ये विकास झालेला आपल्याला दिसून येतं. यामध्ये प्रामुख्याने कृषीमध्ये ज्या तंत्रज्ञानाचा वापर केला जातो, कृषीमधील साधनं कोणती आहेत, त्यांना काय म्हणतात, यासाठी जे पर्यटन केलं जातं त्याला कृषी पर्यटन असं म्हणतात. त्यानंतर नैमित्तिक म्हणजे निमित्त आपण शोधत असतो. कोणतीही गोष्टीचा आपण निमित्त शोधत असतो आणि कारण शोधत असतो म्हणजेच त्याला निमित्तक असं म्हणतात. कारणे शोधून आपण पर्यटन करत असेल तर त्याला नैमित्तिक पर्यटन असं म्हणतात. त्यानंतर क्रीडा पर्यटन. बघा आज क्रीडा पर्यटन म्हणजे क्रीडेच्या क्षेत्रातून म्हणजेच जे खेळाडू असतात, आज जगामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध खेळांच्या स्पर्धा घेण्यात येतात. या स्पर्धेच्या निमित्तानं सुद्धा पर्यटन खेळाडूंचं होत असतं किंवा जे प्रेक्षक असतात ते प्रेक्षकसुद्धा सामना पाहण्यासाठी एका देशातून दुसऱ्या देशामध्ये किंवा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करत असतात. त्याला क्रीडा पर्यटन असंही म्हणतात. असे ढोबळ मानाने आपल्याला पर्यटनाचे प्रकार